पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनवर तिकीट स्कॅन करण्यासाठी उभं राहिलो होतो आणि ज्यांचे तिकीट स्कॅन करून झाले ते सगळी लोक त्या पलीकडल्या साईडला उभी राहिली होती. तर नमस्कार मित्रांनो, मी यश चव्हाण, स्वागत आहे तुमचं पथनाट्याच्या ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. थोड्याच वेळाने लगेच आमच्या कुंभारकर सरांचं आगमन झालं आणि पटापट मोबाईल वरच्या तिकिटाने स्कॅन केलं आणि आम्ही ह्या वेशीतून पलीकडच्या वेशीमध्ये पोहोचलो. थोड्या वेळाने चोरी चोरी चुपके चुपके हम आए इधर, अब हम जा रहे जातो, बाय बाय, टाटा सी यू. आणि जसं की पार्ट 1 मध्ये सांगितलं होतं की ऑटोमॅटिक पायऱ्या असून पण आमच्या टीम मधली काही येडी लोक साध्या पायऱ्याने चालत येत होती. त्यांच्या पायऱ्या उतरून झाल्यावर लगेच मेट्रोचं आगमन झालं. मग मेट्रो आल्यावर आमच्या गँग मधल्या एका धरून त्या मेट्रोच्या सीटवर बसवून घेतलं. मग थोड्या वेळाच्या प्रवासानंतर आमची सगळी टीम पीसीएमसी ला उतरली. पीसीएमसी मधून रिक्षा धरला आणि डायरेक्टर रामकृष्ण मोरे कॉलेजचा गेट गाठला. गेट मधून आत आलो आणि आमच्या श्रेया दिदीनी आमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले का नाही बघून घेतलं आणि त्या रजिस्ट्रेशनला बसलेल्या मॅडमनी माझ्या हातात आमच्या जेवणाचं पास आणि पथनाट्याचं बॅच टाकलं. आता ते पास नंतरच्या जेवणासाठी होतं म्हणून आम्ही आमचंच पैसे घालवायचं म्हणून रामकृष्ण कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये डायरेक्ट दाडपणे एंट्री केली आणि रप्पारपण खपाखप पॅटीसवर आणि बजांवर एकदम अमानुषपणे हल्ला केला. आमचं खायचं अर्धच झालं नाही ते आम्हाला लगेच तिकडून निरोप आला की पवाड्याची स्पर्धा चालू झाली. मग सिद्धूने पवाडा सादर करत मी त्याला कोरसच्या स्वरूपात साथ देऊन दोघांनी पण ज्या ठिकाणी पथनाट्याची स्पर्धा चालू होती त्या ठिकाणी जायचं ठरवलं. तिथं पोहोचल्यावर कुठल्या तरी कॉलेजचं पथनाट्य सादरीकरण चालू होतं. मग थोड्याच वेळात आम्ही आमचं पथनाट्य सादर करून बेकार पथनाट्य केले ना, बेकार सगळं जीव जान सगळं लावून टाकले आम्ही आता. आणि आता लवकरच आता लवकरच म्हणजे येत्या 2 दिवसात आमच्या पथनाट्याचा निकाल लागन आणि तो मी तुम्हाला सांगल. भेटूयात या ब्लॉगच्या पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून ठेवा.